नमस्कार मित्रांनो, अभिनेत्री सुलेखा तळवलकर गेल्या अनेक वर्षांपासून मराठी कला क्षेत्रात सक्रिय आहे. त्यांच्या मुलीचे नाव टिया तळवलकर आहे. देखण्या रूपाची असलेली टिया सौंदर्य स्पर्धेतही विजेती ठरली होती. तिला स्वयंपाकाची विशेष आवड आहे. टिया खूप कमी वयातच स्वतःचा व्यवसाय सांभाळत आहे. अभिनेत्री दिशा परुळेकर यांनी अनेक मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये कधी नायिकेच्या तर कधी सहाय्यक भूमिकांमधून आपली छाप पाडली आहे. सुरेश बंगेरा यांच्याशी त्यांचा विवाह झाला असून मयुरी बंगेरा ही त्यांची एकुलती एक मुलगी सोशल मीडियावर एक प्रसिद्ध स्टार म्हणून ओळखली जाते. मयूर मुख्यतः इन्स्पिरेशनल स्पीच साठी सोशल मीडियावर चर्चेमध्ये असते. लोकप्रिय अभिनेत्री रुजिता देशमुख यांच्या मुलीचे नाव साजिरी जोशी असून ती सुद्धा अभिनेत्री आहे. एप्रिल मे 99 या सिनेमात ती झळकली आहे. अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांनी मराठी कला क्षेत्रात एक काळ गाजवला आहे. ओमकेश बक्षी या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करत त्यांनी विविध चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. त्यांनी विशाल शेट्टी यांच्यासोबत विवाह केला असून त्यांना मुलगा विवान आणि मुलगी शेवा अशी 2 अपत्ये आहेत. शेवा अभिनय क्षेत्रापासून लांब आहे. सध्या शेवा तिचं शिक्षण पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. अभिनेत्री निशी गंधवाड यांनी मराठी तसेच हिंदी कला क्षेत्रामध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली आहे. मुख्य भूमिका असो किंवा सध्या हिंदी मालिकांमधील सहाय्यक भूमिका, त्या आजही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी अभिनेते दीप देऊळकर यांच्यासोबत विवाह केला असून ईश्वरी ही त्यांची एकुलती एक मुलगी आहे. मागच्या वर्षी तिने तिचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. अभिनेत्री किशोरी गोडबोले यांनी मराठी तसेच हिंदी मालिका आणि सिनेमांमध्ये अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.